पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलं आहे, हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे, इलेक्शन चांगले झाले पाहिजेत, आमची तयारी आहे, वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आमचं काही त्याला ना नाही आहे. राज ठाकरे सुद्धा माझं होते ना बाबा, आमचं त्याला पूर्ण पाठिंबा आहे, आमचं काही त्याला ना नाही आहे. आणि वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे, आज आहे का? गेले 10-20 वर्षात ती नावं आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नावं आहेत म्हणून. त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं ते कसं, तुम्ही इतके वर्ष सत्तेत होतात ते माहिती तेच होतं, काही वेगळं नव्हतं. मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा, जनतेत जावं, पुन्हा निवडणुकीला उभं राहावं. पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही, संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही, केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे. आणि म्हणून या 2 दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे, फियास्को. त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे.